नमस्कार मित्रांनो, कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आली होती। शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही 30 जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। अखेर त्याच्यानंतर त्यांनी 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यासाठी एक समिती सरकारने नेमली होती। त्या समितीचं नाव होतं परदेशी समिती। मित्रांनो, या परदेशी समितीचा अहवाल आता राज्य सरकारकडे जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे आणि या अहवालामध्ये नेमका आता मुख्यमंत्री काय याच्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफ करणार आहे किंवा याच्यामध्ये काय नवीन किंवा नियम अटी आणि टाकलेले आहेत, तसेच या अहवालामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती YouTube चॅनलवर। आणि मित्रांनो बघा, शेतकरी कर्जमाफीबाबत परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये काय शिफारशी आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल किंवा तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असणार तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। तर चला जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे। कर्जमाफीच्या बाबतीत मी बोललो आहे, तुम्ही जो शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देत आहात तो वाढवून द्यावा लागेल। आता जरी देता आला नाही तर तो दुसऱ्या टप्प्यात वाढवून द्यावा लागेल। यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करू असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे। त्यांनी मुंबईत बुधवारी म्हणजे 29 एप्रिलला घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी प्रश्न भूमिका स्पष्ट केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली होती। याची आता कारवाई सुरू आहे। या पार्श्वभूमीवर बोलताना कडू म्हणाले की पीक कर्ज माफी आहे, पण स्प्रिंकलर, पॉली हाऊस, ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलेले असेल तर किमान 1 ते 1.5 लाखांची कर्जमाफी करावी लागेल। हा आकडा फार मोठा आहे, यासाठी आपण केंद्रासोबत लढलं पाहिजे। आमची लढाई ही हमीभावाची असणार आहे, ही लढाई ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। शेतकऱ्याला कर्ज काढायची वेळ यायची नसेल, तसेच कर्जबाजारी होणे आणि त्यांची आत्महत्या थांबवायची असेल तर हमीभावाची लढलो पाहिजे। जर शेतकरी, मजूर, दिव्यांगांचा सन्मान करायचा असेल तर जरूर निर्णय घेतला पाहिजे। या घटकांना न्याय देण्याचे काम आपण निश्चितच ताकदीने करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। मित्रांनो, या सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल। प्रहार ही किमान 1 लाख सभासद असणारी संघटना आहे। दिव्यांग बांधव किंवा 5 ते 10 लाख लोक आमच्यासोबत जोडलेले आहेत। कार्यकर्त्यांच्या प्रचंड कष्टातून निर्माण झालेली ही संघटना आहे। विलिनीकरणाच्या बातम्या वाचून दुःख वाटत होतं। मी जुना शिवसैनिकच होतो, शिवसेनेच्या बंडखोरीतूनच प्रहार आहे असेही बच्चू कडू म्हणाले।